गीता ज्ञानदाता म्हणतो, आता त्याची ओळखही सांगतो की तो तत्वदर्शी संत कसा असेल. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 मध्ये तत्वदर्शी संताची ओळख सांगितली आहे. काय म्हटलंय की हा एक संसार रूपी उलटा लटकलेला वृक्ष समजा, पूर्ण विश्व सर्व ब्रह्मांडांसमवेत, आणि ज्याची मुळं वर आहेत आणि खाली तिन्ही गुणरूपी शाखा आहेत. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 पासून 4 पर्यंत हे स्पष्ट केलं आहे. या उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाची माहिती दिली आहे. आता तुम्हाला हा उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष दाखवू, मग सहजच दास ज्या सद्ग्रंथांची ओळख करून देणार आहे तुम्हाला, ते सहज समजून येईल. बघा, हा समजा एक संसाररूपी वृक्ष आहे पूर्ण. ऊर्ध्वमूलम अधशाखम. बघा, श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15चा हा पंचदश अध्याय आहे. 15वा अध्याय हा याचा पहिला श्लोक आहे. यात म्हटलंय की ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यह तम वेद सह वेदवित. ऊर्ध्वमूलम याचा अर्थ आहे की वर मूळ आणि खाली शाखा. अधम म्हणजे खाली असतात. हे भ्रमित आहे, यांनी चुकीचं केलंय. अधम म्हणजे ब्रह्म रूप मुख्य शाखा वाले नाही. हे दुसऱ्या अध्यायात 15व्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकात 2 वेळा अध आहे. अध अध. त्याचा अनुवाद त्यांनी पुढच्या पृष्ठावर केला आहे. अध म्हणजे खाली, अध म्हणजे खाली, अध म्हणजे खाली. ऊर्ध्व म्हणजे वर, अध म्हणजे खाली, अध म्हणजे खाली. तर आपण इथे शुद्ध करून घेऊ. यांनी गडबड केली आहे थोडीशी. अशी बेईमानी करून यांच्या लक्षात आली नाही. आता आपण पुन्हा 15व्या अध्यायाच्या प्रथम मंत्रावर पुन्हा आलो. ऊर्ध्वमूलम वरती मुळं आणि अधशाखम खाली शाखा असणारा, अश्वत्थम प्राहु अव्ययम हा संसार रूपी पिंपळाचा विनाशी वृक्ष म्हटलंय. छंदांचे यस्य पर्णानी, याची जी पानं इत्यादी आहेत, याचे छंद आहेत, विभाग आहेत, पार्ट आहेत. य तमवेद, या सर्व भागांना जे जाणतात, तम त्या अज्ञात अंधकारात लपलेल्या त्या सर्व विभागांना जाणतो. स वेदवित, तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे, अर्थात तो तत्वदर्शी संत आहे. हे पहा, आदि पुरुष परमेश्वर रूप मूळ असणारे, या सांगण्यातील भाव आहे की वर जी ही मुळं आहेत, ही वर जी मुळं आहेत, ही तर समजा ऊर्ध्वमूलम, तर आदि पुरुष परमेश्वर म्हणजे परम अक्षर ब्रह्म हे जे आहे, सच्चिदानंद घनब्रह्म हे मूळ समजा. आणि हे खोर अक्षर पुरुष, परम अक्षर पुरुष, हे खोर अक्षर पुरुष. हे पहा, हे पूर्ण ब्रह्म म्हणा, परमेश्वर म्हणा, परम अक्षर ब्रह्म म्हणा, किंवा सच्चिदानंद घनब्रह्म म्हणा, ही मुळं आहेत. जसं की फक्त मूळ, आणि मग त्याच्या बाहेर जे जमिनीच्या बाहेर दिसून येतं त्याला झाड म्हणतात. गीता ज्ञानदात्याने केवळ इतकंच म्हटलं आहे की ऊर्ध्वमूलम, वर मुळे, वर मूळ आणि खाली शाखा असणारा हा संसार रूपी पिंपळाचा वृक्ष आहे. आणि जे संत याचे सगळे छंद म्हणजे विभाग जाणतो, स वेदवित, तो तत्वदर्शी संत आहे. परमेश्वर कबीरजींनी 600 वर्ष आधी येऊन सांगितलं होतं. तत्वदर्शी संताची भूमिका सांगितली होती आपल्या सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीने, आपल्या मुखकमलातून बोलून. तो अशीच लीला करतो. वेदही पुरावा देतात. साधारण 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने सांगितलं होतं की अक्षर पुरुष एक झाड आहे.
हे जमिनीच्या बाहेर दिसून येते त्याला वृक्ष म्हणतात. अक्षर पुरुष एक वृक्ष आहे आणि क्षर पुरुष त्याची फांदी, ज्याला निरंजनही म्हटलं आहे, ज्योत निरंजन. आणि तिन्ही देव, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी, तिन्ही देव हे शाखा आहेत आणि पर्णरूपी संसार. आता गीता ज्ञानदाता म्हणतो की या ज्या संसार रूपी वृक्षाच्या जी वर मुळे आणि खाली शाखा असणारा उलटा लटकलेला संसार रूपी वृक्ष आहे, जो याचे सगळे छंद म्हणजे सगळ्या विभागांना सांगेल, तो तत्वदर्शी संत आहे, तो वेदाचे तात्पर्य जाणणारा आहे. आता पहा, परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी सांगितलं होतं की अक्षर पुरुष एक झाड आहे, ज्योत निरंजन म्हणजे क्षरपुरुष त्याची फांदी आणि तिन्ही देव त्याच्या शाखा आहेत, हा पर्णरूपी संसार. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.